वेलकम बॅक एव्हरीवन. तर आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधले पुढचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 आपण बघतोय. याच्यामध्ये काय सांगितलंय की राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म. ठीक आहे, तर आता डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आणि काय आहे पहिलं आपलं की -5/7, म्हणजे आपण 7नी 5ला डिवाइड करणार आहोत. तर करूयात. 7 विल डिवाइड 5. ठीक आहे, आता बघा 7च्या टेबलमध्ये 5 येत नाही किंवा रॅदर 7पेक्षा छोटा आहे 5. मग आपण काय करणार, म्हणजे 5 हा नंबर 7च्या टेबलमध्येच नाही आहे, त्यामुळे आपण इथे 0 घेणार सुरुवातीलाच, इथे मायनस. सो 5 - 0 इज 5. आता इथे मी डेसिमल देते आणि मग इथे आपण एक 0 आता ॲड करू शकतो इथून पुढे जिथे जिथे आपल्याला लागेल तिथे. सो बघा 7 आता 50 नाही आहे बट 49 आहे, बरोबर. एक तर आपण काय बघणार, 50 बघणार किंवा त्याच्यापेक्षा काय कमीचं बघणार. तर इथे काय आहे आपल्याला, मग 50 नाही आहे तर त्याच्यापेक्षा कमी आहे 49. सो 49, 7 7 जा 49, राहिला 1, पुन्हा मी 0 घेतला. आता बघा 7 1 जा 7, इथे 3, पुन्हा 0, 7 4 जा 28, अगेन इथे 2, मग काय पुन्हा 0 घेतला. 7 2 जा 14, बरोबर. आता इथे काय राहते बघा, 20 - 14 इज 6, इथे राहते आपल्याला 6, बरोबर. अगेन 0 घेतला, मग 7 8 जा 56, पुन्हा 4 राहिला, पुन्हा 0, 7 5 जा 35, अगेन 5 राहिला, पुन्हा 0, 7 7 जा 49, अगेन 1 राहतो इथे, पुन्हा 0, 7 1 जा 7, मग पुन्हा 3. आता इथे बघा आपला आन्सर की आपल्याला दिसते की 7 1 7 1 हे काय रिपीट होत आहे. ठीक आहे, सो आपल्याला आपला आन्सर भेटलेला आहे. मी हा टेबल इरेज करते आणि इथे आपला आन्सर लिहिते. काय आहे आपला आन्सर, तर -5/7चा आहे -0.714285 रिकरिंग. ठीक आहे, सो हे आपल्याला आपलं डेसिमल फॉर्ममध्ये -5/7 मिळालेलं आहे. लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट बघणार आहोत. ठीक आहे, आता 11/9. सो आपण 9ला डिवाइड करणार कशानी, 11नी. 9 11च्या टेबलमध्ये कुठेही येत नाही, त्यामुळे आपण इथे काय घेणार, 0, इथे सुद्धा येणार 0. सो 9 - 0 इज 9. इथे मी डेसिमल देणार. आता मला इकडे सगळीकडे पुढे जिथे जिथे गरज पडेल तिथे 0 मला लावता येणार आहे. सो 90 आहे का, नाही. 90पेक्षा कमी काय आहे मग, 88. सो 11 8 जा 88, आता काय राहिले 2, पुन्हा 0 लावते, मग काय येणार 11 1 जा 11, म्हणजे इथे किती राहिले 9, अगेन 0. सो 11 8 जा 88, परत 2, परत 0, 11 1 जा. सो आपल्याला इथे दिसतंय की 9/11चं काय आहे 0.81 रिकरिंग. सो हे आपलं आहे आन्सर. राईट डाऊन. नेक्स्ट आपण बघूयात. ठीक आहे, नेक्स्ट बघतोय आपण आता. आता स्क्वेअर रूट 5 आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर रूट आहे. तर याला आपण कसं डिवाइड करतो, याची मेथड वेगळी आहे. ठीक आहे, आता बघा काय आहे आपला 5. याला मी पुढे काय करणार, 0 0 0 0 0 0 आणि 0 0. थोडं अलीकडे लिहिते.
इथे लिहिते. ठीक आहे. काय आहे आपला 5, मग पुढे 1 2 3 आणि 4 वेळेला मी 0 लिहिलेला आहे. ठीक आहे. आता इथे आपण बघणार आहोत की 5, सो 5 पेक्षा छोटा स्क्वेअर कोणता आहे, तर तो आहे 4चा. मग आपण इथे घेणार काय घेणार, 2 2 जा 4, बरोबर. आता याला बघा, इथे मायनस करायचे, इथे प्लस. ठीक आहे. सो 2 2 जा 4 येणार आहे इथे, 2 + 2 होणार इथे 4, इथे 1 येणार आणि हा जो 0 आहे तो खाली येणार. डेसिमल येणार नाही इथे, आय एम सॉरी, डेसिमल येणार नाही, डिरेक्टली 0 काय येणार खाली. इथे येणार 2 2 2 जा 4 आहे आणि हा डेसिमल याच्यानंतर इथे आहे तर मी तो देऊन टाकला. आता 2 2 जा 4. आता हा जो करंट आपण स्क्वेअर इथे घेतलेला होता की 4 होता, तो कशाचा 2, तो मी पुन्हा इथे 2 लिहिते अगेन. आता इथे आपण बघूयात की 42 मध्ये 100 वगैरे काय येत आहे का. सो 42 इंटू मी 3 केला तर 3 2 जा 6, 4 3 जा 12, 126 येते. बरं, 42 इंटू 2 करूया, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. सो डिरेक्टली 126 आहे आणि 84. मग आपण काय 100पेक्षा मोठं आहे तर त्यापेक्षा आपण काय घेणार, छोटं घेणार. सो 42 इंटू 2, सो 42 2 जा किती 84. ठीक आहे. इथे अगेन प्लस होणार म्हणजे इथे 4 4 येणार. इथे बघा 100 मायनस 84 किती येणार, 100मधून 84 मायनस करू आपण, 10 9 हा तर 0, 10 मायनस 4 इज 6, 9 मायनस 8 इज 1. सो इथे काय उरलाय 16. अगेन हे 2 0 मी पुढं घेते. ठीक आहे. आता इथं पुढे मी नंबर घेणार आहे 3, म्हणजे खाली पण मी आता इथे जेव्हा मी 3 घेतला तर आता 443 मी बघते की आपल्याला काय भेटे. 443 2 जा करून बघू, 3 2 जा 6, 4 2 जा 8, 4 2 जा 8, तर 886 येते. तर त्याच्यापेक्षा कोणता आहे का आपण बघणार आहोत. 443 इंटू 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 4 जा 12 प्लस 1 13. अगेन 443, आता 1329 येतात. त्याच्या पुढे कोणता आहे का बघूयात. 4 3 जा 12, 4 4 जा 16 प्लस 1 17, 4 4 जा 16 प्लस 1 17. तर आता बघा 14 2 जा 14 3 जा 14 4 जा. आता 14 4 जा आहे 1772, जे 1600च्या पेक्षा मोठं आहे. तर आपण त्याच्यापेक्षा छोटं घेणार काय, 443 इंटू 3 काय आहे ते 1329. इथे मायनस करतो आपण, इकडे ॲड करतो. सो इथे 4 4 6, बरोबर, 4 + 6. आता इथे मायनस करूया, इथे 10, इथे 9, इथे 5. सो 10 मायनस 9 1, 9 मायनस 2 7, 5 मायनस 3 2. ओके. आता हे 1 0 इथे झाला, 1 0 इथे झालंय, 1 0 आपण इथे घेतोय. ठीक आहे. आता 4 4 6, आता आपण बघूया 4 4 6 मध्ये 271 कुठे येतोय. मी हे इरेज करते. 4 4 6 मध्ये आपण बघूयात 5 जा करून बघूयात, 6 5 जा 30, 5 4 जा 20 प्लस 3 23, 5 4 जा 20 प्लस 2 22. सो 2230 थोडं छोटंच आहे. तर आपण पुढे 4 4 6 इंटू 6 करूया. 6 6 जा 36, 6 4 जा 24 प्लस 3 27, 6 4 जा अगेन 24 प्लस 2 26, म्हणजे 2676 एक येते. आता आपण 4 4 6 इंटू 7 करून बघू. सो 7 6 जा 42, 7 4 जा 28 प्लस 4 32, 7 4 जा 28 प्लस 3 31. तर बघा हे 3122, तर 27100 पेक्षा काय आहे मोठा आहे. तर आपण काय घेणार 2676
6 बरोबर. एक सेकंड. बट ॲक्च्युली आपल्याला इथे एक पुन्हा 6 घ्यायचा होता. जसं आपण इथे 2 + 2 करून 4 घेतला आणि अगेन 2 ॲड केला. इथे 2 + 2 ॲड करून 4 घेतला आणि 3 घेतला, ॲड केला इथे. तसं 3 + 3 6 करून अजून एक 6 आपण इथे ॲड करायला आपलं राहून गेलं. सो इथे मी बघा 4 4 6 6 इंटू 5 करून बघूया आता आपण. 6 5 जा 30, 6 5 जा 30 अगेन 33, 5 4 जा 20 + 3 23, इथे येणार 22. सो 2 2 3 3 0. आता आपण करूया 4 4 6 6 इंटू 6. 6 6 जा 36, 6 6 जा 36 + 3 39, 6 4 जा 24 + 3 27, 6 4 जा 24 + 2 26. सो 2 6 7 9 6 किंवा आपण असं करून बघूया 4 4 6 6 इंटू 7. 7 6 जा 42, 7 6 जा 42 + 4 46, 7 4 जा 28 + 4 32, 7 4 जा 28 + 3 31. सो हा जो आहे हा नंबर प्लसमध्ये जातोय बरोबर. तर हा जो आहे तो परफेक्ट बसतोय. सो 2 6 7 9 6 इथे मी लिहिणार आहे 2 2 6 7 9 6. इथे आपल्याला मायनस करायचं आहे आणि हे कितीचं होतं 4 4 6 6 इंटू 6 होतं. बरोबर आहे का. आता याला आपल्याला काय करायचं आहे ते सबट्रॅक्ट करून आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता ह्याला ॲड समजा याला सबट्रॅक्ट आपण करायचं म्हटलं तर आन्सर काय येणार आहे आपलं. इथे बघूया 6 + 6 इज 12, इथे 7 म्हणजे इथे आले 4 4 7 2. आता ह्याला जर आपण करायचं बघितलं तर इथे येणार 10, इथे येणार 9, इथे येणार 0. ठीक आहे. सो 10 - 6 इज 4, 9 - 9 इज 0. इथे अगेन 6 करूयात आणि इथे 10 केला. सो 10 - 7 इज 3, 6 - 6 इज 0, 2 - 2 इज 0. हे लक्षात आले की कसं केलं आहे मी इथे दाखवतं पाहिजे तर 2 7 1 0 0 होतं बरोबर. आणि याच्यामध्ये 2 6 7 9 6 आपण मायनस करणार आहोत. तर हे आपण कसं करतो इथे आपण घेणार 10, इथे 9 राहणार मग जेव्हा आपण 1 इकडे घेतोय बरोबर. 2 7 1 0 0 येस. यातला 1 आपण इकडे घेतला इथे झाला 10, इथे काय राहिला 9. पण इथे सुद्धा घेण्यासाठी इथे राहणार आपला 0. ठीक आहे. सो 10 - 6 इज 4, 9 - 9 इज 0, 0 मधून जात नाही सो इथे 6 राहणार, इथे 10 राहणार. 10 - 7 इज 3, 6 - 6 0, 2 - 2 0. तर हे सबट्रॅक्शन थोडं कन्फ्युजिंग आहे. ज्यांना कोणाला जर अवघड वाटत असेल तर पेन्सिलने तुम्ही हे लिहून घ्या की कसं केलेलं आहे. सो आपल्याला आन्सर काय भेटले 304 बरोबर. आता मी लिहिते इथे म्हणजे आपल्याला काय भेटलेलं आहे आपलं जे होतं की 2 7 1 0 0 याच्यामधून मायनस केलेलं आहे 2 6 7 9 6 बरोबर. तर आन्सरमध्ये काय भेटलं आहे 340 आणि इथे काय भेटलेलं आहे आपल्याला ॲड करून 4472. 4 4 6 6 होता इंटू 6 पण इथे प्लस करतो आपण. मी इथे इरेज करते.
ठीक आहे, तर याचं ॲडिशन हेच आहे जे मी इथे लिहिलेलं आहे समजावं म्हणून. आता बघा, हे 0 इथे घेतले, हे 0 इथे घेतले, हे 0 इथे घेतले. आता आपण काय करणार, हे 0 इथे घेणार, बरोबर आहे. पण इथे हा आपल्याला व्हॅल्यू भेटतच नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथे काय घेणार, इथे सरळ 0 घेणार, इथे 0 आणि इथे सुद्धा 0. सो रिमाइंडर आपलं राहिलं आहे 30400 आणि इथे 44720 हे ॲड करून हे सबट्रॅक्ट करून. तर आता आपण इथे लिहूया. पहिला आपण घेतला 2.2, मग घेतला आपण 3, मग घेतला आपण 6, मग आपण घेतलेला आहे 0. सो आपल्याला डेसिमल काय भेटलेलं आहे, आन्सर मी लिहिते. √5चं डेसिमल काय आहे, तर 2.2360 हे आहे आपलं √5चं आन्सर. आणि आता इथे बघा, इथे आपला रिमाइंडर 0 आलेला नाही आहे, त्यामुळे हे काय असणार आहे इथे, दिस विल बी रिकरिंग. हे रिकरिंग असणार आहे. इथे सुद्धा मी देते की ते आहे रिकरिंग. समजते का इथे पहिलं काय घेतलंय आपण, हा 5 घेतला, त्याच्या पुढे आपण 4 टाइम्स 00 लावले, बरोबर. मग 5 पेक्षा छोटा स्क्वेअर आहे 4, सो तो कशाचा आहे, 2चा. सो 2 2 4, इथे 2 लिहून टाकला, ठीक आहे. हा डेसिमल याच्यानंतर लगेच मी इथे दिला का, कारण इथे नंबरमध्येच आहे. सो 2 नंतर लगेच डेसिमल दिलेला आहे. हे लक्षात घ्या की डेसिमल केव्हा दिलाय. ओके, सो हा 2 2 + 2 4 केला, 5 इथे 1 राहिला, हे 2 0 आपण खाली घेतले. अगेन इथे 4 आला ॲड करून, बट 2 जो ओरिजिनल स्क्वेअर घेतला होता आपण तो इथे मी लिहून घेतला. मग ह्याला ॲडिशन करून 44 आलं. इथे 42 × 2 84 आलं आहे, ॲड करून 4 4 आलं. मग आपण इथे 3 घेतलं. सो 4 4 3 × 3 आपल्याला भेटलेलं आहे 1329. अगेन ह्याला ॲड करून लिहिला, 4 4 6 येणार, ह्याच्यामध्ये 6 ॲड केला, मग 4 4 6 6 × 6 आपल्याला हे भेटलं. अगेन इथे 4 4 6 ॲडिशन केलं, इथे 0 घेतला, रिमाइंडर 0 भेटत नाही आहे, त्याच्यामुळे आपला जो डेसिमल आहे तो रिकरिंगमध्ये भेटलेला आहे. थोडं वेगळं आहे हे सम, लिहून घ्या. 1-2 वेळेला प्रॅक्टिस केली की जमून जाईल. आणि हे या टाईपचे जे सम आहेत स्क्वेअर रूटमधले, तर ते फार नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल की इथे प्रॉब्लेम सेटमध्ये एक आलेला आहे आणि पाठीमागे मला वाटते की 2 आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये. सो याच्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका जरी आलं नाही तरी, कारण हे अगदी 2-3च एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. थोडंसं प्रॅक्टिस करा, जमून जाईल. आता आपण नेक्स्ट बघूयात. 13चा आहे, ठीक आहे. आता 13नी मी डिवाइड करणार 121ला. सो 13 विल डिवाइड 121. 13च्या टेबलमध्ये बघा 121 नाही आहे, 121 पेक्षा छोटा आहे, 9 जा 117. सो 13 9 जा 117. आता मायनस करूयात आपण, इथे राहणार 1, इथे 11. सो 11 - 7 किती राहणार, 4. 1 - 1 इथे 0 0, ठीक आहे. आता 4 आहे, आपल्याला डेसिमल घ्यायची गरज आहे, त्यामुळे मी इथे डेसिमल देते, इथे येणार 0. 40 पेक्षा छोटं काय आहे, 3 जा 39. अगेन 1, पुन्हा 0, इथे येणार 0 जा 0. सो हा 10 खाली, पुन्हा मी डेसिमल देणार, इथे 100 आहे. सो काय येणार, 7 जा 91. इथे काय राहिलं आहे, 100 - 91 इज 9. अगेन 0, मग काय येणार, 6 जा 78. काय राहिलं आहे, 2. सो 2 राहिला आहे, 0 आला. 1 जा 13, 7 राहिला, 0 आला. 5 जा 65, अगेन 5, 0 आला. मग काय, 3 जा 39, मग किती उरला, 1 0. मग काय 13, अगेन 0 जा, बघा 13 0 जा 0, म्हणजे 3030 हा रिपीट झालेला आहे. म्हणजे आपल्याला इथे आपला डेसिमल काय भेटतोय बघा, 121/13चा डेसिमल आहे 9.307615.
रिकरिंग. ठीक आहे. सो 30 इथं पुन्हा रिपीट व्हायला लागलाय, त्यामुळे आपल्याला आपला रिकरिंग डेसिमल पॉईंट भेटलेला आहे. नेक्स्ट बघूयात. 8 ने आता आपण 29ला डिवाइड करणार. सो 8 विल डिवाइड 29. सो 8 3 जा 24. किती उरले 5. डेसिमल देऊ 0. 8 6 जा 48. इथे राहणार 2. अगेन 0. सो 8 2 जा 16. 4 0. अगेन 8 4 जा 32. किती राहणार पुन्हा 8 आणि 0. 8 10 जा 80. सो आपल्याला इथे रिकरिंग नाही आहे तर नॉन रिकरिंग म्हणजे काय 29/8चा डेसिमल आपल्याला काय भेटला आहे 3.62410. ठीक आहे. हे आहे आपला आन्सर. लिहून घ्या. हा क्वेश्चन लिहून झाला असेल तर आपण पुढचा बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. नेक्स्ट बघतोय आपण आता. हा बघितला ना आपण. येस, डबल आलाय वाटतं. ठीक आहे. राईट द फॉलोइंग सर्ट्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. तर बघूयात पहिलं काय आहे. 3/4 √8 इक्वल्स टू 3/4 √4 × 2. 8 म्हणजे काय 4 2 जा. सो बाहेर काय येणार 3/4 इंटू हा 2 बाहेर इंटू √2. ठीक आहे. सो 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे काय आले 3/2 √2. हा काय आहे सर्ट जो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण लिहिलेला आहे. तर पहिला क्वेश्चन होता. सेकंड पण बघून घेऊयात आपण लागलीच इथे की सेकंड जर -5/9 √45 इक्वल्स टू -5/9 9 5 जा 45. बरोबर. आता 9 कशाचा तरी स्क्वेअर रूट आहे. कशाचा 3चा. सो 3 3 जा 9 आहे. तुम्हाला माहिती 3 स्क्वेअर इज 9. त्याला मी स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला इंटू √5. 3 1 जा 3 3 3 जा 9. सो -5/3 √5. हे आहे आपलं आन्सर. इथे मध्ये मी लाईन ड्रॉ करते. येस. तर हे फर्स्ट अँड सेकंड लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 मधले 2 सब क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर हे 2 क्वेश्चन्स बघून आपण इथे थांबतोय. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत आणि उरलेले 3 क्वेश्चन्स आहेत ते बघूयात. सो थँक्यू सो मच.